प्रिय तरुण, आज आपण नीतिसूत्र 12 अध्याय पूर्ण वाचून घेणार आहोत. तर शांती नाही का? परमेश्वर तुम्हाला शांती देईल. ज्याला ज्ञान प्रिय आहे त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुष्टी लिखितो तो पशु तुल्य होय. सुज्ञानाला परमेश्वराची प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजनेला तो दोषी ठरवतो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण धार्मिक अशी मूळ डळत नाही. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण ला जाणारी स्त्री त्याची हाडे सोडविणारी आहे. धार्मिकाचे विचार यथान्यायी असतात, दुर्जन समजलेले ती कपटाशी असतात. दुर्जनाशी भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळाशी मुख त्यास सोडवीत. दुर्जन उलटे पडून नष्ट होतात, परंतु धार्मिकाशी घर टिकते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटील असते त्याचा तिरस्कार होतो. जो आपणास अप्रतिष्ठा समजतो पण अन्नाला ममाद असतो, त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताशी असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा. धार्मिक मनुष्य आपल्या पशुच्या जीवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनाशी अंतर्यामी क्रूर असते. जो आपले शेत स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टीमागे लागतो तो अक्कलशून्य होय. दुष्ट लोकास मिळण्या लुटीच्या इच्छा दुर्जन करतो, परंतु धार्मिकाशी मूळ फळ देते. मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पार्श्व आहे, परंतु धार्मिक संकटातून निभावतो. आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टीशी योगे मनुष्य तृप्त होतो आणि मनुष्याला आपल्या हाताशी कर्माशी प्रतिफळ मिळते. मूर्खाच्या मार्ग त्याचे दृष्टी नीट आहेत, पण जो सुज्ञ असतो त्याचे उपदेश ऐकतो. मूर्खाशी तळमळ तत्काळ करते, शहाणा आपली लाज झाकून ठेवतो. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्यायातून प्रकट करीतो, परंतु असत्य साक्षी कपट उच्चारिते. कोणी असा असतो की तरवार भस्कावीत असे अविचाराचे भाषण करीतो, परंतु सुज्ञाशी जिव्हा आरोग्यदायी आहे. सत्याची वाणी सर्व काळ टिकेल, असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणाऱ्याचे अंतःकरण कपट असते, परंतु शांतीशी मसलत देणाऱ्या मनात हर्ष असतो. धार्मिकाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टाने व्याप्त होतील. असत्यवाणी परमेश्वराला वीट असते, परंतु सत्याने वागणारे त्याचा आनंद देतात. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो, परंतु मूर्खाचे मन मूर्खपणात पुकारा करीते. उद्योगाच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दश प्राप्त होते. मनुष्याचे मन शेतीने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करीतो. धार्मिक आपल्या शरीराला मार्ग दाखवितो, पण दुर्जनाचा मार्ग लोकांस भकिवतो. आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे बलवान धन आहे. न्यायत्वाच्या मार्गात जीवन आहे व त्याच्या वाटेत मरण नाही. देव तुम्हाला स्तोत्रसंहिता 12 अध्यायीवरती तुम्हाला आशीर्वादित करू. तुम्ही देखील स्तोत्रसंहिता 12 अध्याय पूर्ण वाचा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल.